अधिक महिना सुरू झालेला आहे, तर आपण प्रत्येकजण आपल्या घरामध्ये अनेक पूजा, विधी, मंत्र, स्तोत्र कुठल्या ना कुठल्या प्रकारे सेवा करत असतो. आणि आज आहे गुरुपुष्य अमृत योग आणि तो गुरुवारी चाललेला आहे. अधिक महिन्यामध्ये सत्यनारायण पूजेला सुद्धा खूप महत्त्व आहे. आपण विष्णू भगवान यांची सेवा या महिन्यामध्ये अधिक प्रमाणात कशाप्रकारे करू शकतो, तशीच ही पूजा आहे आणि कशी, किती वेळा, अशी बरीचशी माहिती आज मी देणार आहे. नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. रामकृष्ण हरी माऊली. ती कामं झाली आणि मार्केटला गेली होती. त्यामध्ये बरीचशी फुलं आणली आणि काही फळंसुद्धा खरेदी केली. त्यानंतर सोनाराच्या दुकानात जायचं होतं, ते म्हणजे जोडवे बदलायचे होते. अधिक महिन्यामध्ये आपण आपली जोडवे जी आहे ती वाढवत असतो. तर अशा प्रकारे काही किरकोळच खरेदी होती. तर आम्ही अशा प्रकारे थोडी छोटी मोठी खरेदी केलेली आहे आणि आजचा दिवस तर खूपच छान होता. तर सायंकाळच्या वेळेस अशा प्रकारे सत्यनारायण पूजा केलेली आहे. तर बघा, आपण प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण पूजा करत असतो, म्हणजे सायंकाळच्या वेळेसच करतो. आपण ज्यावेळेस संकल्परहित पूजा करतो सत्यनारायण भगवानांची, तर ती आपण 11 किंवा 21 आपल्या इच्छेनुसार आपण ठरवून करत असतो. तर ही जी पूजा आहे तर ही सायंकाळच्या वेळेसच केली जाते. तर बघा, अधिकचा महिना सुरू आहे. या अधिक महिन्यामध्ये विष्णू भगवानांचं आपण भरपूर सेवा करतो आणि सत्यनारायण पूजा जर त्यामध्ये झाली तर सर्वाहून उत्तमच आहे ही सेवा. तर अशा प्रकारे मी आजपासून 5 दिवसांची ही सेवा करणार आहे. तर आज ही मी पूजेची मांडणी करणार आहे आणि असे सलग 5 दिवस करणार आहे. तर आपण फक्त पूजा करताना आपली जी सुपारी आहे, आपण त्यांना देवांचं रूप दिलेलं आहे, तर ती सुपारी आपण रोज सकाळी धुवून ठेवायची, त्यांची पूजाविधी करून घ्यायची. आणि बाळकृष्ण भगवानांची तर आपण करतोच, आणि कलश जो आहे तो तसाच राहू द्यायचा. वाटल्यास तुम्ही जर पानं जी आहे ती सुकली तर तुम्ही ते बदलू शकता, किंवा आपण फोटोला हार घातलेला असेल आणि ती पानं लावलेली असेल ती पण आपण बदलायची असतात. त्यानंतर आपण सायंकाळच्या वेळेस नवीन प्रसाद तयार करायचा आणि परत यांची सागर संगीत पूजा करायची, म्हणजे सत्यनारायण भगवानांची पोथी वाचायची, प्रसाद बनवायचा आणि आरती करायची. अशा प्रकारे सलग आपण जेवढ्या दिवसांचा संकल्प केलेला आहे त्याप्रमाणे ही पूजा करायची असते. आजचा दिवस खूप छान होता, त्यामुळे मी गोमातेची पूजासुद्धा केलेली आहे. गोपद्म रांगोळी ही आपण अधिक महिन्यामध्ये अगदी म्हणजे पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसांपर्यंत सलग काढायची आणि रोज त्यांची विधीनुसार पूजा करायची. तुम्ही देवघरामध्ये काढू शकता किंवा आपल्या अंगणामध्ये एक साईडला तुळशीजवळ काढू शकता, किंवा एखाद्या ताटामध्ये काढून आपण ते मेन एंट्रीलासुद्धा ठेवू शकतो आणि यांचं पूजन करायचं. तर हे व्रतसुद्धा बरेचसे जण करतात, परंतु आपण अशा प्रकारे साधी जरी पूजा केली तरीसुद्धा ते चालू शकतं. तर आजची माझी ही पूजा आहे अगदी साधी आणि सिंपल, पण म्हटलं आपण जे काही करत आहोत तर ही सेवा अनेक जणांना माहिती आहे किंवा नाही, आणि आपल्यामार्फत जर माहीत पडली तर खूपच छान आहे. अधिक महिन्यामध्ये आपण अधिक मासाची पोथी लावलेली असते, त्यांचं महात्म्य हे ग्रहण करत असतो. त्या व्यतिरिक्त आपण ही सेवासुद्धा करू शकतो, की आपण प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक सणांचं महत्त्व जाणून आपण ती पूजा करतो, मंत्र स्तोत्र करतो. परंतु हा महिना खूप पवित्र महिना आहे आणि या महिन्यामध्ये विष्णू भगवान यांचं शक्य होईल तेवढ्या प्रमाणामध्ये आपण सेवा करायची आहे. तर तुम्ही यामध्ये विष्णू स्तुती वाचू शकता किंवा विष्णू सहस्रनाम वाचू शकता. त्यांचे मंत्र आहे, स्तोत्र आहे, भगवद्गीतेतील 15वा अध्याय आहे, तोसुद्धा अध्याय तुम्ही रोज पठण करू शकता. आपल्याला जे शक्य होईल ती सेवा नक्कीच करण्याचा प्रयत्न करा. आणि सायंकाळच्या वेळेस आपल्याला तुळशी मातेचं पूजनसुद्धा करायचं आहे, मातेला आपण आरतीने ओवाळायचं. अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या अधिक मासामध्ये आपण ठरवून घ्यायच्या आणि रोज ती सेवा करायची. अगदी तुळशीच्या सुकलेल्या काड्यांपासूनसुद्धा आपण वात बनवायची आणि ती वात लावून त्याच्यावर आपण विष्णू सहस्रनाम वाचू शकतो. अशा बऱ्याचशा सेवा करू शकतो. किंवा एखादा गंध बनवा तुम्ही, त्यामध्ये तुळशीची पानं म्हणा, काड्या म्हणा, अशा प्रकारे हळद वगैरे घेऊन ते छान तयार करा आणि त्यापासूनसुद्धा आपण विष्णू भगवानांना लेपण म्हणून लावू शकतो, किंवा त्यांना आपण कपाळाला टिळा म्हणूनसुद्धा लावू शकतो. बघा, अनेक सेवा आहेत या महिन्यामध्ये करता येणाऱ्या.
वेळात वेळ काढून 5 मिनिटं का असेना आपण सेवा नक्कीच करा. त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच मिळेल. तर तुम्हाला माझी आजची ही जी पूजा आहे किंवा ही माहिती आहे ही कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर लाईक शेअर करा. आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान युजफुल व्हिडिओंसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.